नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मनकामेश्वर महादेव मंदिराची. आज प्रदोष असल्या कारणाने शृंगार चालू होता आणि उद्या परत महाशिवरात्र असल्यामुळे मंदिरात सर्व तयारी आणि पालखीची सजावटी चालू होतं. आणि आज एकमुखी मूर्त जी आहे त्याची पालखी निघेल. तुम्ही इथं बघू शकता, मस्त छान असा नंदी त्रिशूल असं सजवायचं काम चालू होतं. इकडे बघू शकता ही पालखी छान मस्त. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पालखी सजवण्याचं काम चालू आहे. आता ही चांदीची छत्री लावली जाते पालखीवर. ही अशा प्रकारे पूर्ण पालखी पूर्ण फुलांनी सजवली असते. आज प्रदोष आहे, बाकी उद्याची तयारी चालू. उद्या शिवरात्र असल्या कारणाने उद्याची तयारी चालू. हे असं मंदिर मस्तपैकी छानपैकी रंगरंगोटी केली आहे. असा काही परिसर तुम्ही बघू शकता. मस्त लाईव्ह फुलांचं डेकोरेशन असतं. प्रकारचे फुलं आणि हार आणि तोरण आणि उद्याची सगळी तयारी चालू आहे. या ठिकाणी सगळं तयारी चालू आहे. इकडे आमच्या मंदिरात छान अशी गाय आहे. तिचा मस्त छान आम्ही गोठा बनवला आहे. सर्व मंदिरातले सेवक तिची काळजी घेत असतात. तुम्ही हा सर्व रामकुंड कपालेश्वर समोरील परिसर बघू शकता. भाविकांनी पूर्ण गजबज दिला. इथं आमच्या मनकामेश्वर महादेवाचं होल्डिंग्स, एक पंचमुखीचं ही होल्डिंग लागलेलं आणि त्याच वेळेस कपालेश्वराची पालखी तिथे आली. तुम्ही बघू शकता छान असं कपालेश्वरचं बॅनर इथं लागलेलं. मग आम्ही कपालेश्वर महादेवाची दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन झाल्यावर पंचमुखी मनकामेश्वरचं हा आमचं उद्यासाठी सजवलेला सेट, ज्यामध्ये शिवरात्रीच्या दिवशी इथं असाच पंचमुखी मनकामेश्वर महादेवाचा महाअभिषेक होतो. हा एकमुखी असतो. बघू शकता या ठिकाणी अभिषेकाला सर्व गुरुजींसह पूजा सुरू झाली. समोर कपालेश्वराचा विधिमंडप सजताना आणि उजव्या बाजूला तिळवांडेश्वर महादेवाचा विधिमंडप सजवलेला. तिकडे जी गोदा आरती होत असते ती गोदा आरती चालू झाली. सो आम्ही ते गोदा आरतीचाही आनंद घेतला. बाकी तुम्ही छान असं वातावरण आणि भाविकांची जी गर्दी ती तुम्ही बघू शकता. खूप जास्त भाविक तिथं आलेले आणि सर्व पूजेचा आणि जी तिथं गोदा आरती चालू असते तिचा आनंद घेत होते सर्व. आणि आम्ही स्टेजवरून महादेवाचा अभिषेक बघत होतो. छान असं दुधाने आणि दह्याने अभिषेक चालू आहे महादेवाचा. विधिवत पूजा इथे होत असते. तुम्ही इथे महादेवाचं सुंदर असं रूप बघू शकता. किती सुंदर आणि प्रसन्न असं रूप दिसत आहे महादेवाचं. इकडे महादेवाचं स्नान झाल्यानंतर पुन्हा मग शृंगार करण्यासाठी सुरुवात होत आहे. तुम्ही बघू शकता छान असं सुवासिक अत्तर आणि सुगंधित द्रव्य यूज करून आरती केली.
परत मंदिराकडे प्रस्थान केलं आहे. तर आम्ही चाललो आहे पायी पायी सगळे. हा नाशिकचा रामरथ, जो रामनवमीनंतर एकादशीला निघत असतो. मंदिर लाईटिंगने असं सजलेलं आहे. इथेही सगळे केळीचे खांब वगैरे येते. यू कॅन सी लाईट आणि किती छान दिसतं. खूप असं मन प्रसन्न करण्यासारखं दृश्य आहे या ठिकाणी. इथे महादेवाचं उद्या पाहणं येईल. तिकडे बाकी भजनी मंडळाची बसायची व्यवस्था आहे आणि उद्याची पालखी तयार होते. आता पालखी पुन्हा मंदिरात आलेली आहे नगर भ्रमण करून. सर्व मनकामेश्वरचं मंदिरात लावल्यावर आम्ही घरी निघालो आणि जातानाच एक छान रस्त्यात असं बेलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथे छान असं लाईटिंग आणि डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तिथेही मी दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो.